हे गाईज, आज आम्ही निघालो आहोत एक खूपच सुंदर आणि प्राचीन जागी. मी ऋतुजा त्यांच्या पप्पांसोबत निघालो. रस्त्यावर हा सुंदर निसर्ग, थंडगार हवेचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. प्रवास एकदम मस्त सुरू होता. आणि हे बघा, सर्वात भारी गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच पवनचक्की इतक्या जवळून बघितली. बापरे, किती मोठी आहे नाही. आणि फायनली आम्ही पोहोचलो श्री शुकाचार्य देवस्थानला. हा डोंगर परिसर पांडवकालीन असून अगदी निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे. इथल्या गोमुखातून बारामाही पाणी वाहत असतं. आणि या मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडी आहे बरं का. चला तर मग महादेवाचं दर्शन घेऊया. दर्शन घेऊन आम्ही बाजूला असलेल्या गुहेमध्ये गेलो. या जागेबद्दल एक खूपच रंजक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की शुकाचार्य इथे तपश्चर्याला बसले असताना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने अप्सरेला पाठवले होते. पण शुकाचार्य तिथून गायब झाले आणि म्हणूनच या गुहेच्या भिंतीवर तशी मूर्ती तयार झाली. यानंतर थोडं मंदिराच्या परिसरात इकडे तिकडे फिरले आणि निसर्गाचा आनंद घेतला. यानंतर बालपणीची आठवण ताज्या करण्यासाठी आम्ही जे लहानपणी खायचं तो खाऊ घेतला. सोबत खाण्यासाठी मसालेदार भेळ ही घेतली बरं का. पण ही भेळ काही खास नव्हती रे बाबा. इतकी तिखट होती की माझी रिॲक्शन बघून तुम्हाला समजलेच असेल. कधी कधी असं होतं. भेळ खाता खाता बाहेर एकदम मस्त पावसाचं वातावरण झालं. तर असा होता आमचा छोटासा मिनी ब्लॉग. आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.